चला तर आज आपण बघूयात एकदम चविष्ट अख्ख्या मसुराची रेसिपी. एकदम सोपी आहे, घरी एकदा नक्की करून बघा. त्यासाठी लागणार आहे 2 तास भिजून घेतलेला अख्खा मसूर, कांदा, टोमॅटो, आलू लसूण पेस्ट, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, 2 लाल मिरच्या, थोडासा हिंग आणि थोडासा सोडा. या सोडा नक्की घाला, चव छान येईल. कुकरमध्ये 2 पळ्या तेल घालायचं, जिरं टाकायचं, कांदा घालायचा, 2 हिरव्या मिरच्या, 2 लाल मिरच्या छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये, याला लाल रंग येईपर्यंत. अद्रक लसूणची पेस्ट घालायची. नंतर व्यवस्थित परतून झाल्यानंतर टोमॅटो घालायचं, टोमॅटोही व्यवस्थित तेलामध्ये परतून द्यायचं. त्यामध्ये थोडासा सोडा आणि आपण इथं थोडंसं हिंग घेतला आहे, हळद, गरम मसाला, थोडंसं लाल तिखट, थोडंसं काळं तिखट, कांदा लसूण मसाला व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि आपण 2 तास भिजवून घेतलेला ह्या अख्खा मसूर घालायचा. यामध्ये उकळलेलं पाणी घालायचं, जेणेकरून अख्खा मसूर आहे तो 3 शिट्ट्यांमध्ये शिजून जाईल. उकळलेलं पाणी घातलं, मीठ घातलं थोडंसं आणि टोपण लावून दिलं. 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 3 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित शिजून जाईल अख्खा मसूर. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी मला नक्कीच सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा, शेअर करा. आणि हा असा झालेला आहे अख्खा मसूर. यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची, गरमागरम जिरा राईस घ्यायचा आणि अख्खा मसूर वाढून घ्यायचा आणि ताव द्यायचा. एकदम भारीतला झाला आहे. तुम्हालाही आवडेल, असं नक्की करून पहा. थँक्यू फॉर वॉचिंग.